नागपुर की सीमा पर किसानों का महायलगार, अब या तो इंसाफ या आंदोलन। अमरावती से निकला किसानों का ये तूफानी आंदोलन अब नागपुर की दहलीज पर दस्तक दे चुका है। बुट्टीबोरी के समीप हजारों लाखों की संख्या में किसान ट्रैक्टरों, बैलों और अपने मवेशियों के साथ पहुंच गए हैं। हर किसान के चेहरे पर गुस्सा भी है और उम्मीद भी, क्योंकि उनकी मांगे अब सरकार से समझौते की नहीं बल्कि हक की लड़ाई की है। किसानों का कहना है कि सरकार ने वादा किया था कि 7/12 पूरा करेंगे, यानी संपूर्ण कर्ज माफी दी जाएगी, साथ ही बारिश से हुए भारी नुकसान का उचित मुआवजा भी मिलेगा। लेकिन किसानों का आरोप है कि सिर्फ 25% किसानों को ही मुआवजा मिला है, जबकि 75% अब भी इंतजार में है। इसी अन्याय के खिलाफ बच्चू कडू की अगुवाई में महायलगार अब नागपुर की सीमा पर खड़ा है और इस बार पीछे हटने का कोई इरादा नहीं है। पुलिस ने चारों ओर सुरक्षा के कड़े इंतजाम कर रखे हैं। बच्चू कडू ने साफ कहा, इतने किसानों के बीच खड़ा हूँ, इन्हें छोड़कर मुंबई नहीं जा सकता। अगर सरकार को बात करनी है तो अपने प्रतिनिधि यहाँ भेजे। उन्होंने बातचीत के लिए अपने दरवाजे खुले रखे हैं, लेकिन चेतावनी भी दी है, अगर मांगे नहीं मानी गई तो आगे रेल रोको आंदोलन होगा और फिर रुख होगा नागपुर एयरपोर्ट, रामगिरी और यहाँ तक कि संघ मुख्यालय की ओर। येऊ शकत नाही ना, तर किमान तुम्ही नागपुरात बैठक घ्या। नागपूरचे मुख्यमंत्री आहे, नागपूरला मग बैठक घ्यायला काय हरकत आहे? तर त्यांनी सांगितलं नागपूरला बैठक घेण्याच्या बाबतीत बावनकुळेजी आता म्हणते की मी सीएम साहेबाला विचारतो, ते काय म्हणते त्याच्यावर आम्ही ठरवू। कोण अपेक्षित आहे, कोण अपेक्षित आहे बैठकीमध्ये चर्चेसाठी? मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली म्हणजे सगळेच येणार। मुख्यमंत्री यावं की महसूल मंत्री आले तरी चालेल? बैठकीत महसूल मंत्र्यांना कसं काय निर्णय होऊ शकतो? एवढे मोठे निर्णय मुख्यमंत्रीच लागेल। बच्चू भाऊ, तुम्ही आता म्हटलात की आम्ही करायचं रेल्वे रोको आंदोलन की नाही, काय सरकारकडून प्रतिसाद आणि तुम्ही काय करताय? ते म्हणत होते आता मी अर्ध्या 15 मिनिटात अर्ध्या तासात आम्ही हे करतो आहे, सीएम साहेबांशी बोलतो आहे, ते काय म्हणतो तर मग समजू। थोड्या वेळासाठी तरी तुम्ही थांबले, आता निघाले होते? नाही, आम्ही तयारी करतोय, आम्ही तिकडेच जातोय, आम्ही सगळी तयारी करून ठेवतोय। आम्ही आज रेल्वे रोकोही करणार आणि नागपूरच्या काही भागात आम्ही जाणार। कुठल्या भागात? RSS कार्यालयामध्ये आम्ही नेत्यांना भेटणार आहोत, कारण आता बीजेपीचं सरकार आहे, त्यांचं मुख्य कार्यालय RSS आहे। RSS साहेब तिथल्या मुख्य नेत्यांना भेटून त्यांनाही सांगतो का यांची कान उघडणी करा। काही भेटी वेळ मागितलाय की आंदोलन म्हणून जाणार? नाही, आंदोलन म्हणून काय आम्हाला जाता येत नाही का? RSS सगळ्यासाठी समाजसेवी संघटना आहे ती, तिथं काय वेळ घ्यावं लागतं? कमाल आहे तुमची। शेळाबाई संस्थेची वेळ घ्यावं लागते कुठं? कुणाशी भेटणार? जे कोणी असं नेते तिथे त्यांचे, किमान आम्ही तिथे गेलो तर कोणीतरी येईन तर ना, कमसे कम। RSSचं मुख्य कार्यालय आहे, त्याचा फायदा घेऊन का आम्ही? तुम्हीच सांगा आता किती वेळ तुम्ही इथं ह्याचा फायदा? आता तुम्ही किती वेळ इथं थांबणार आहे? म्हणजे खरंच किती वेळ वाट पाहणार आहे फोनची किंवा चर्चाच्या अनुषंगाने पुढे? अर्धा तास पाहू, अधिक अर्धा 1 तास। मुख्यमंत्र्यांचे तुमचं काही बोलणं अपेक्षित आहे का? बावनकुळे साहेब काय तुमचं काही बोलणं करून ते म्हणतात मुंबईला 6 घंटे जाते, इथे आंदोलनाचं सगळं प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आमची मुंबई जायची तयारी नाही। इथे चर्चा करण्याची तयारी? चर्चा करायची तयारी। फोनवर काय चर्चा होऊ शकते? मुख्यमंत्री फोनवर काय चर्चा होईल? निर्णय घ्या ना, बैठकीची गरज नाही आहे। निर्णय घेऊन पाठवून द्या लेखी, संपला विषय। आम्ही वाजत गाजत जातोय आणि मुख्यमंत्र्याचा पुतळा खांद्यावर घेऊन नाचत जातोय। कर्जमाफी संदर्भात काय आव्हान, काय तुम्हाला अपेक्षा आहे? काय लिहून दिलं पाहिजे सरकारनं कर्जमाफी संदर्भात? शासन निर्णयच कळायला पाहिजे, काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये कर्जमाफीच्या बाबतीत सरसकट? कर्जमाफीच्या ज्या मुक्तीचा जे काही आपण शासन निर्णय काढतोय तसा काळा विषय संपवा। एकरची काही मर्यादा? कारण की यापूर्वी UPA अर्धी शर्ती ठेवाच लागेल। किती एकरची तुमची मागणी आहे? एकरच्या पेक्षा इन्कम टॅक्स आहे, नोकरीवर कोणी आहे, मी आमदार आहे किंवा माझे आमदार आहे, यांना द्यायची गरज नाही। सरसकट झाली पाहिजे। मध्यंतरी बावनकुळे साहेबांनी असंच म्हटलं होतं की आम्ही सगळ्या ते शेतकरी कोण आहे, खरे शेतकरी कोण आहे, त्यांना कर्जमाफी द्यायची, त्यांची यादी शोधतो आहे। खऱ्याला देऊ नका, काहीच सांगा, एकच सांगायची गोष्ट आहे, तुम्ही सांगा ज्याला ताण लागली त्यालाच पाणी देणार का? त्याचं काय जबरदस्तीनं कुचका देत? हे लोक कसे शोधले जाईल? शोधले का आहेच, त्याचं काय मतदानातले यादी प्रत्येक घर न घर शोधल्या जाते। आणि कर्ज हे लाडकी बहीण कशी काय केली तुम्ही?
खटकीने आहे, अशी बटन दाबली लाईट लागला. एक अशी मागणी आली होती की राज्याचे काही महत्त्वाचे प्रकल्प थांबवा मात्र कर्जमाफी द्या. तर तुम्हाला जे 85,000 कोटीची काय गरज आहे शक्तीपीठाची? तुमच्या 64,000 कोटी तुम्ही मुख्य मुंबईत दिले, म्हणजे तिथं निवडणूक आहे म्हणून घातले. तिथे काय गरज आहे मुंबईला सध्या तरी? तुमच्या आता तुम्ही सांगा, हे एवढं चांगलं पार्क इथं बनवलंय, ऑक्सिजन भेटला पाहिजे. जो ऑक्सिजन निर्माण करते त्याला मरावं लागते. काय विषमता आहे देशामध्ये. तुम्ही म्हणताय की जे कर्जमाफी देताना जे इन्कम टॅक्स भरतात किंवा जे सरकारी नोकरीवर म्हणजे जे गरजू आहे ते शोधून आणि त्याप्रमाणेच दिली पाहिजे असं वाटतं. ते काही शोधायला वेळ लागत नाही. तुम्ही एक सांग, मी काय म्हणतोय, नागपूरला लागून जर 1 किलोमीटरला कोणाला कर्जमाफी द्यायची गरज नाही, ते येणे झालेले आहेत. त्यांच्या मस्तकी हे पैसे देऊ नका जे नोकरीवर आहे. आता अजितदादाला कर्जमाफीची गरज आहे का? जरी शेतकरी असले तर नका देऊ. हा 70 कोटी काल किशोर तिवारी असं बोलले की अभ्यास कमी आहे. त्यांच्याकडे जाईन मी एक दिवस शिकाले, तेवढंच राहिलं. आता ते करून घेऊ. किती वेळ अर्धा 1 तास वाट पाहू आम्ही. आमची तयारी तर झाली आहे. लेखीवर मानणार का? लेखी काय लेखीच लागेल. तोंडी काय करायचंय? लेखी म्हणजे शासन निर्णय लागेल. किमान बैठकीचं तरी आश्वासन लगेच मिळालं. आश्वासनाचं काय? आम्ही आश्वासनासाठी आलो म्हणजे नाही. बैठकीची वेळ आम्हाला निर्णय पाहिजे. निर्णय झाल्याशिवाय आम्ही हटणार नाही. आणि सरकार आपल्या सोबत आहेत बच्चू कडू. वहीं दूसरी ओर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी बयान दिया, चर्चा से समाधान संभव है लेकिन आम जनता को कष्ट ना पहुंचे. सरकारची भूमिका कशी असेल? सरकारने पहिल्या दिवशीपासून सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे. आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलवली होती. आपण चर्चा करून यातनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं. पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली होती. त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोक जमा होतील, आम्ही असणार नाही, याच्यामुळे अडचण होऊ शकते, त्यामुळे आम्ही काही बैठकीला येऊ शकणार नाही. त्यामुळे मग आम्ही ती बैठक रद्द केली. आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत. ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाही आहे. त्याच्यावर चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल. त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण देखील आम्ही दिलेलं आहे. आणि यासोबत आता काल आपण बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झालेला आहे. रस्ते अडवल्यामुळे पेशंट्सचं खूप मोठी ओरड आपल्याला पाहायला मिळाली. अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केलेलं आहे की कशा प्रकारे त्यांच्या पेशंट्सला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे. त्यामुळे माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी. अशा प्रकारचं डिस्ट्रप्शन करू नये, लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये. मग अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही हौसे नवसे गवसे असेही शिरतात. म्हणजे तिथे जेन्युइन लोक देखील आहेत, मी काही तसं म्हणत नाही, पण हा पण धोका असतो की अनेक लोक शिरून, अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असेही प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही, त्या करू दिल्या जाणारही नाहीत. त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत. या सरकारने 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय. पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो आहोत. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे. चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढावा. सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका त्याच्यात मांडली आहे. आम्ही त्याची कमिटी पण तयार केलेली आहे. आणि आज पहिला प्रश्न असा आहे की जे शेतकरी आज अडचणीत आहेत, ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपलाय, तो खराब झालेला आहे, शेती खराब झाली आहे, पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची, हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा कर्जमाफी करतो त्यावेळेस ते पैसे बँकांना जातात, त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाहीये. त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत. नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाहीये. त्या संदर्भात म्हणूनच म्हटलं योग्य वेळी आम्ही त्या संदर्भातले जे काही निर्णय करू. आज पहिली आवश्यकता काय आहे, आज जी आवश्यकता आहे त्याच्यावर विचार न करता आपण बाकी गोष्टींवर विचार करणं. आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत, ते पैसे जाणं सुरू झालेलं आहे.
हालात फिलहाल तनावपूर्ण है। चंद्रपुर से नागपुर समृद्धि महामार्ग से लेकर जबलपुर मार्ग तक ट्रैफिक पूरी तरह ठप पड़ा है। हिंगना MIDC की इंडस्ट्रीज में काम करने वाले मजदूर परेशान हैं। स्कूलों में पढ़ने वाले बच्चे और स्टाफ भी घंटों रास्ते में फंसे हैं। लेकिन किसान कहते हैं अब दर्द की सीमा पार हो चुकी है। बारिश ने फसलों को तबाह कर दिया है। कपास और सोयाबीन पूरी तरह बर्बाद हो गया है। शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा श्री बच्चू कडू आणि इतर काही शेतकरी नेते यांनी जो आंदोलन सुरू केलेलं आहे त्या संदर्भामध्ये कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये सर्व उच्चस्तरीय मंत्रालयाच्या सर्व विभागाचे सचिव आणि मंत्री यांना बोलवण्यात आलं होतं, परंतु माननीय बच्चू कडू साहेब आणि इतर जे काही शेतकऱ्यांचे नेते आहेत ते काही मुंबईला त्यांना येणं शक्य नव्हतं। म्हणून आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी यांचा निरोप घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहोत की त्यांनी सरकार या सर्व विषयावर सकारात्मक चर्चा करायला तयार आहे आणि सरकारतर्फे मी आणि सहकार राज्यमंत्री श्री पंकज भोयर हे देखील येत आहे। मी त्यांची वाट पाहत आहे। मी पुण्याला होतो, मला तिथं निरोप मिळाल्यास मी लगेच विमान पकडून नागपूरला आलेलो आहोत आणि आताच मी पंकज भोयर साहेब यांची वाट पाहत आहे आणि सरकारतर्फे आमची सर्व शेतकरी बांधवांना आणि आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की सरकार मी आजपर्यंत सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नावर आणि दिव्यांगाच्या सर्व प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी चर्चेला यावं, त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांनी चर्चेला यावं आणि चर्चेतून आपण काहीतरी सकारात्मक मार्ग काढू अशा पद्धतीची विनंती मला आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी करायची आहे। कुछ सालों पहले दिल्ली की सरहदों पर किसानों की आमद, जो दिल्ली की सीमाएं हैं उसे जिस तरह से जाम कर दिया गया था, लगभग वही हाल जो है आज नागपुर में देखने को मिल रहा है। मध्य भारत का ये केंद्र बिंदु नागपुर और अब छावनी में तब्दील हो चुका है। हम साफ तौर पर देख सकते हैं पुलिस महकमे की पूरी व्यवस्था जो है लगाई गई है। बड़े पैमाने पर पुलिस बल तैनात है और बिल्कुल अलर्ट मोड पर पुलिस कमिश्नर समेत सभी जो है बड़ी टुकड़ियों के साथ यहाँ मौजूद है। आप जैसे कि आप जानते हैं बच्चू कडू का नेतृत्व है और तकरीबन कई सैकड़ों किलोमीटर की यात्रा पार करते हुए, जिसमें लगातार जो है किसान जुड़ते चले गए अपने ट्रैक्टरों के साथ, अपने भेड़ बकरियों के साथ और अपने जानवरों के साथ। उन्होंने सीधा नागपुर का कूच किया। बुट्टी बोरी में बीती रात में वो रुके रहे। हर तरह जो है गांव के हर किसानों की तरफ से उन्हें समर्थन मिल रहा है, चाहे अकोला के हो, बुल्ढाना, यवतमाल, उससे लेकर पिछड़े जितने भी छोटे छोटे कस्बे वहां से भी किसान यहाँ पहुंचे हुए। लेकिन अब ये नागपुर की सीमा है जहां इस आंदोलन को कहीं ना कहीं टकराव का सामना करना पड़ने की अंदेशा जरूर जताया जा रहा है। क्योंकि कल ही जो है बच्चू कडू ने साफ तौर पर कर दिया था कि अब अगर जो सरकार उनसे बात नहीं करती है तो आने वाले समय मतलब आज पहले वो रेल को रोकेंगे, उसके बाद वो नागपुर एयरपोर्ट का कूच करेंगे। मेरे सहयोगी मिलिंद जी से मैं दिखाना चाहूंगा दूर तक इस तरफ जो है नागपुर रोड है और इस तरफ जो है चंद्रपुर रोड है। पूरी तरह से जो है ट्रैफिक जो है यातायात पूरी तरह आबादित हुआ है। समृद्धि महामार्ग हो, चाहे चंद्रपुर की तरफ से आने वाला महामार्ग हो, हिंगना MIDC में काम करने वाले हजारों लोग, और ये बाहरी इलाका होने के बावजूद भी यहाँ दर्जनों स्कूल हैं जिसके छात्रों की सेवाएं भी प्रभावित हुई है। लेकिन साफ तौर पर किसानों का कहना है कि हमारी दीपावली जो है पूरी तरह अंधेरे में गई। इस बार जो बेमौसम बारिश हुई उसके चलते जो मुआवजे की बात हुई है तो किसानों का आरोप है कि केवल 25% किसानों को ही मुआवजा मिल पाया, बाकी 75% जो किसान है उनकी दिवाली अंधेरे में रही। किसानों में काफी बड़े पैमाने पर रोष है, चूंकि सरकार ने खुद ही कहा था कि हम 7/12 कोरा करेंगे, मतलब सभी किसानों का कर्जा एक साथ माफ किया जाएगा। और उसी मांग को लेकर साथ ही साथ सोयाबीन तथा कपास को MSP मिले और दिव्यांगों के कुछ मामले हैं उनको जो है 6,000 रुपए प्रति माह का भत्ता सरकार दे, इसको लेकर जो है महायलगार का ये आंदोलन अमरावती से नागपुर की सीमाओं पर आ डटा है। अब आने वाले समय में देखना होगा क्या ये संघर्ष का रूप लेगा या इसमें कुछ जो है सुलझाव की बात कर सकते हैं। मुख्यमंत्री का शहर है,
पालक मंत्री भी है, राजस्व मंत्री भी है चंद्रशेखर बावनकुळे, क्या वो यहाँ आकर स्थिति को संभालने की कोशिश करेंगे? क्या किसानों को कुछ राहत देने की बात होगी और किसान क्या सरकार के कुछ आश्वासन को मानेगा या बिल्कुल निर्णायक स्थिति पे ये आंदोलन आकर खड़ा होगा? ये भी देखना जरूरी होगा। साथ ही साथ अपने आप में एक अनोखी बात यहाँ देखने को मिली है कि महाराष्ट्र का किसान बहुत सीधा साधा है, भोला भाला है, लेकिन अब कहीं ना कहीं वो दयनीय स्थिति और हताशा की स्थिति में अपने आप को महसूस जरूर कर रहा है और इसीलिए इतना बड़ा कदम उठाते हुए न सिर्फ ट्रैक्टर के साथ बल्कि अपने जानवरों के साथ भी नागपुर की सीमाओं पर आके डटा है। अब देखना होगा आने वाले समय में ये आंदोलन किस मोड़ को लेता है, चाहे वो सरकार को मनवाता है या फिर आंदोलन और बड़े पैमाने पर विस्तारित होता जाएगा। कैमरा पर्सन मिलिंद भाऊ के साथ नरेंद्रपुरी, न्यूज़ फर्स्ट। एमएसपी की दरें नहीं मिल रही और अपंग किसानों को मिलने वाला भत्ता भी अब तक अधूरा है। किसानों की प्रमुख मांगे संपूर्ण कर्ज माफी, बारिश से हुए नुकसान का पूरा मुआवजा, सोयाबीन और कपास को एमएसपी मूल्य, अपंग किसानों को 6,000 प्रति महीना भत्ता। अब सवाल ये है, क्या सरकार किसानों की आवाज सुनेगी या फिर महायलगार का ये ज्वालामुखी नागपुर में कुछ बड़ा विस्फोट करेगा? जमीन पर है गुस्सा, आसमान में उम्मीद और नागपुर की सीमा पर खड़ी है किसानों की सबसे बड़ी लड़ाई। ब्यूरो रिपोर्ट, न्यूज़ फर्स्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज़ फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।